सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी MK म्हणजेच मोजम खोपेकर. तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? तर आपले ब्लॉग बघतायत ना, बघायलाच पाहिजे. तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असं आहे की आज आपल्या जेबीचा शो आहे दहिसरला, हळदीचा काम आहे. आणि आजचा सेटअप आपला फुल मोठा सेटअप आहे, म्हणजे 6 रोटो लावणार आहे आणि 5 जोडी बेस आहे. फुल राडा असणार आहे आज जेबी सेनेचा. आपला फुल जेबी सेना आज आपली राडा करून टाकणार आहे. 6 रोटो 5 जोडी बेस. तर आता मी आहे जोगेश्वरीला. तर आजचा ब्लॉग आपण इकडूनच स्टार्ट करतोय. तर आता मी निघतो इकडून थेट आपल्या लोकेशनला जायला, दहिसरला, साहिल सोबत. मग तुम्हाला भेटतो आपल्या लोकेशनला पोहोचून. तर पोचलोय मी आपल्या लोकेशनला दहिसरला, जिकडे आपला आजचा शो आहे. आणि इकडे पूर्ण तयारी चालू आहे. तर मी आणि साहिल आणि आपला सिम वन योग्या, आम्ही 3 जण आलोय. आपला टेम्पो येतोय, टेम्पो आला का मग आपला सर्व सेटअप लावायला घेऊ इकडे मस्तपैकी. साहिल भाई, आज कितना रोटो लगाने का है अपने को? आज आम्ही 6 रोटो लावायचा विचार करतोय, पण शक्यतो लावूच. आम्ही 6 नाही लावले तरी 5 रोटो तर कन्फर्म लावणारच आहे. तर आता इकडे आपल्या यांची तयारी झाली का मग आपला टेम्पो येणार आणि आपला टेम्पो आला का मग आपण पूर्ण सेटअप करायला घेऊ. तर आपला टेम्पो आलाय, बाबूभाई घेऊन आलाय टेम्पो आपला. टेम्पो मधून सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेऊ आता. बस पास पास तू पास, पार्किंग मध्ये पास तू. आता आपल्याला रनवेला जायचंय. तर सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे आपण आतमध्ये घेऊन आलोय टेम्पो मधून. आणि इकडे स्टँड वगैरे खोलतायत. लॉरेन्स भाऊ आलाय आणि आपला आकाश सोलंकी आणि सँडी भाऊनी आज स्प्राइट पानी. और सैंडी भाई स्पॉन्सर. थोड़ा नहीं नाश्ता है सैंडी खुश है. आता सर्व रोटो वगैरे लावून घेतो, आपले स्टँड वगैरे खोलून घेतो. 6 टॉम आणि 5 बेस फायनली आपला ठरलाय. 6 टॉम आणि 5 बेस लावायचे. बाबू तिकडे मागे लाईटीची सेटिंग करतोय आणि इकडे आपला सचिन भाऊ कीबोर्ड वगैरे लावून घेतोय. और सचिन भाई 5 कीबोर्ड पण लावला आहे. आज आपण दोघं ब्लॅक अँड ब्लॅक आहे. नाही, सचिन फक्त वरती ब्लॅक आहे, खालती जीन्स घातली. मी खाली पण ब्लॅक आहे, वर पण ब्लॅकच घातली. सांगायचं का असं की मी घातलंय ब्लॅक, हा सेट घातलाय आज. हो, मी आज पूर्ण सेट घातलाय, ते सांगायचंय मला. म्हणून तो असं मग दाखव ना पूर्ण सेट घातलंय. घातलंय बघा, खालतून ते वरती परत फुल वन साइड. मस्तपैकी आपला सर्व सेटअप वगैरे रेडी झालाय, बघू शकता तुम्ही. 6 रोटो आणि मागे 5 जोडी बेस. 1 2 3 4 5 6 रोटो आहे आपले टोटल. पहिल्या रोटोवर सँडी आहे, दुसऱ्या रोटोवरती रोहित गंभरे, आपला तिसऱ्या रोटोवरती मी वाजवणार आहे. माझ्या बाजूला झेंडे, झेंडेच्या बाजूला आहे आपला आकाश आणि आकाशच्या बाजूला रोहित आहे. मागे कॉन्सर्टला पण तसेच मन्या वगैरे, मन्या, आकाश, भावेश, साहिल भाई आणि योगेश आणि आपला तो अथर्व आहे. सेटअप फुल भारी लागलाय आपला आजचा. आणि आज मजा पण येणार आहे वाजवायला. आमचा कीबोर्डिश रोटो वाजवतोय. एक पॅटर्न तर माझ्या काय होता, 2 3 4. तर सर्व सेटअप वगैरे आपला रेडी आहे आणि आपण आता लाईटी थोडे वर करून घेतोय. इकडे आपले लाईटचे इंजिनियर उभे सांगायला डायरेक्शन केवढ्या वरती स्टँड पाहिजे. आणि मग सर्व झाल्यानंतर आपण वाजवायला स्टार्ट करू. पूर्ण जेबी सेना आली आपली इकडे. आणि आज पॅडला लॉरेन्स पिंटो आहे, पॅड वाजवणार आहे. लॉरेन्स आवाज नाही येते. आज सँडी भाऊनी काय काय वेफर पण आणलाय सँडी भाऊनी. आता मी लवकर जाणार.
तुला आपल्या इकडे आले तो वाजायला तर जरा चीज बीज आणल्या थंडा पण आणलेला पण हे लोकांनी पिऊन संपवला. इकडे दांडियाची प्रॅक्टिस चालू आहे. अरे टाइम आहे, गणपती नंतर दांडिया योग्या. आणि हा 2 काट्यांनी थाप वाजवतो आहे ना. काय रे नाही बोलतो. झाली दांडियाची प्रॅक्टिस. अख्खी जेबी सेना रेडी आहे मागे बघू शकता. आणि आता आपण मस्तपैकी वाजवायला स्टार्ट करतोय. आजचा सेटअप कसा आहे आपला. 6 रोटो आणि 5 बेसचा सेटअप आता आपला वाजवायला स्टार्ट होतोय. भेटूया मित्रांनो वाजून झाल्यानंतर.
तर फायनली मित्रांनो आपला पॅकअप झालाय. तर सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेतो. तुम्ही बघितलं असणार किती एन्जॉय केला वाजवताना आम्ही. तर आता फटाफट सर्व इन्स्ट्रुमेंट आपला पॅकअप करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. सर्व इन्स्ट्रुमेंट पॅकअप करून झालंय. तर आता आपण सर्व इन्स्ट्रुमेंट आपला टेम्पो मध्ये लोड करून घेऊया. और अथर्व. तर मित्रांनो आपल्या नरेंद्र भावाची हळद होती. तर त्याला विचारूया कैसा लगा आपको अपना बैंड जोगेश्वरी बीट्स. बहुत ही अच्छा. इट वाज अ डिफरेंट एक्सपीरियंस. एंजॉय किया क्या नहीं? अमेजिंग. इट टोटल डिफरेंट एक्सपीरियंस एंड वी ऑलवेज बीन सीइंग यू गाइस. और मेरे सारे बच्चे जो भी नेफ्यूज है क्राऊड नाचत होता आणि आपला नरेंद्र भाऊ पूर्ण घामानी माखलाय बघू शकता. एवढा तो भारी नाचत होता. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असणार. तर कॉंग्रॅच्युलेशन भाई आपलं. थँक यू सो मच. थँक यू सो मच. तर आता आपण इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व ठेवून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. जोगेश्वरी बीट. थँक्यू. समझ रहे हो आप समझ रहे हो. तर सर्व इन्स्ट्रुमेंट आपला टेम्पो मध्ये ठेवून झाले आणि आपला टेम्पो लॉक पण करून घेतला. आता आपला टेम्पो चाललाय आपल्या पार्किंगला. बाबूभाई टेम्पो घेऊन चाललाय आणि मी आणि आपला सँडी बाय. तर मी सँडीच्या घरी चाललोय. सँडी भाऊ मला एक मांजर गिफ्ट करतोय. क्या बात कर रहे रे बाबा. चाललोय सँडीच्या घरी. तर जाऊन बघूया. सँडीच्या घरी आहे आणि मांजर घेऊया फटाफट. सध्याच्या घरी सगळे झोपले असतील. फक्त मांजरीला आपण बाहेर काढून गपचूप निघून लागेल. ओके चलो फिर जाते हैं सैंडी के घर पे. तर सँडी घेऊन आलाय मांजर. फुल ब्ल्यू आईज मध्ये. हे डोळे दाखव. माझे ब्लॅक आहेत. आणि माझा खास मित्र योगेश मालुसरे सिम 2 खूप दिवसानंतर आलाय. तो जरा बिझी होता. लग्न होतं ना त्याच्या घरात. मांजर भेटलीये आणि आता आपण चाललोय जोगेश्वरीला आपल्या बर्ड फार्मला जिथे आपला बास्केट ठेवलाय. मग तिकडून मग मी जाणार घरी डायरेक्ट आपल्या. तर मित्रांनो कमेंट करून सांगा आपण इथं नाव काय ठेवूया आणि कमेंटमध्ये नक्की सांगा इथं नाव काय ठेवायचं. आपण इथं नाव ठेवून टाकूया. बारसा करूया आणि बारसाला या लोकांना बोलूया. 1 2 3 चौघांना. आता साहिल भाऊ गाडी चालवतोय. मी बसतो मागे कॅट घेऊन. आणि अजून कोणाला कॅट पाहिजे असेल तर सँडी मोरेला डीएम करा. त्याच्याकडे अजून बच्चे आहे. हा ओके. 1 hour later. पोचलोय मी आपल्या बिल्डिंग खालती आणि आपली गाडी घेतली आहे पार्किंगला लावून मस्तपैकी. आणि मी सँडीच्या इथून निघालो आणि थेट गेलो आपल्या जोगेश्वरीला जिथे आपला MK बर्ड्स फार्म आहे. तिकडून मी आणला बास्केट कारण तिकडे एक बास्केट ठेवलेला होता. सँडीकडे बास्केट नव्हता तर मी कॅट तिकडून मागे पकडून घेऊन आलो. साहिल गाडी चालवत होता आणि मी मांजर मागे घेऊन बसलेलो. जोगेश्वरीवरून आपली मांजरीला बास्केटमध्ये टाकून घेऊन आलोय. आता याला वरती नेऊन सोडतो. तर आजचा हा व्लॉग आपण इकडेच एंड करतो. तुम्ही बघितलं असणार किती मजा केली आपण वाजवताना. आणि आजचाच सेटअप म्हणजे 6 रोटो 5 जोडी बेस फुल भारी. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असणार. तर आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय. मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.